काय सुरू आहे बिट्टू? बापरे, तुम्ही पार्लरवाला झाले काय? मी आज तुला नेणार होती. हाय मित्रांनो, परत एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल. कसे तरी चेहऱ्यावरचे पिंपल्स गेले होते, पण 2-3 दिवस झाले परत ते पिंपल्स आले नाही. एकाच साईडला पूर्ण त्यांची फॅमिली येऊन बसली आहे. त्यातल्या 1-2 फॅमिली मेंबरला मी पिचकून टाकले, म्हणून तो जो तुम्हाला इथे दिसत आहे कॉटन लावलेला, पिंपल्स फोडल्यानंतर बरंचसं पाणी आणि रक्त बाहेर निघतं, म्हणून मी तो माझ्या चेहऱ्याला लावला आहे थोडासा कॉटन. आणि इथे भाजीची तयारी सुरू आहे. आज भाजीमध्ये बनवत आहे मी शेवची भाजी. तिकडनं भाऊजीने हांडा पण भरून आणलाय, कारण की आम्ही त्या बोरच्या पाण्याचा वापर हा किचनमध्ये स्वयंपाकासाठी करतो. काल तेल कोणी सांडवलं? सुकलं बघ. नाही, मी वॉश केलं होतं पूर्ण, म्हणून गेलंय ते. मी धुतलं होतं ते पूर्ण निर्माने, म्हणून निघालं ते. इथे पण सांडवलं होतंस ना? निघालं ना आता. आणि मी इथे बसली जेवण करून उन्हामध्ये जरा सवून घ्यायला. आज मिनू गेली होती बाहेर आणि ती आली आतमध्ये, गेली पैसे काहीतरी घ्यायसाठी. त्यामुळे तिने गेट उघडच ठेवलं आणि पर्स पण बिट्टूकडे दिली. ते पर्स बिट्टूने लटकून म्हणाले, मी पण तुझ्यासोबत येते आता, म्हणून ती बाहेर उभी आहे. जशी नू मम्मी आतून बाहेर येईल तसं मी तिच्या मागे लागेल. मिनूने रूममधून पैसे आणले आणि निघाली. ती जात होती पार्लरला. मग काही बिट्टू तिच्या मागे लागली. अर्धा-पाऊण तास तिने ती गेल्यानंतर रडण्यातच घालवला तिचा. सांग मला, काहीच नाही केलं? कसं पूर्ण हात भरवलेस ना तू? तुला मी 2 मिनिटं शांत बसलेली जमत नाही का ग? 2 मिनिटं आपण उठे घेऊन बसलो ना की बिट्टूचं सुरू होते. इथे टिक्क्याचं घेऊन गेली, तिकडे फोडली बॉटल, पूर्ण हाताला पायाला चेहऱ्याला लावून घेतलं. आता मी यासाठी येऊन बसली होती की माझ्या पोटामध्ये आणि कमरेमध्ये होतोय त्रास. आणि तो त्रास मी जेव्हापासून टॅबलेट घेतल्या तेव्हापासूनच होतोय. कंटिन्यू राहत नाही म्हणतो, थोड्या वेळाने चालू राहतो. रात्री पण खूप त्रास होत होता आणि आता बघापासून मला व्हायला लागलं, तर मी इथे येऊन बसली. पण ते काही बिट्टूला काही जमत नाही. बिट्टूच्या दादीला एवढा त्रास देत आहे, खूप त्रास देत आहे. काय तू तर म्हणाली की मी काही करत नाही आहे. मिनू गेल्यानंतर ती खूप रडत होती. माझ्या रूममध्ये आली आणि तिचं जे टिक्का आहे डोक्याला लावायचा तो घेऊन गेली, काळ्या कलरचा, आणि सर्व अंगाला पुसत बसली. आणि नंतर मला म्हणते की नू मम्मीने आणलेले जे जेलीचं आहे ना ते चॉकलेट दे मला. आता ती बाहेर गेली. ती आल्यानंतर मी तिला सांगणार पण नाही की तू दिलंयस म्हणून, दे मला काढून. अशी तर चालक माझी बिट्टू आहे. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो. हे कांड बिट्टूने केल्यानंतर बिट्टूने काय केलं मी तुम्हाला सांगते. म्हणत होती, पूर्ण हात काळे होते. तिला म्हटलं मी हँडवॉश करतो, मी तुला जेली देते, पण ऐकायला तयारच नाही. खूप रडत होती, नुसता चिडचिड करत होती. त्यावेळेस मला म्हणत होती मी याच हाताने खाणार, नाही तर मी इथे किचनमध्ये साथ धुणार. आणि तिचे हात पाय दोन्ही भरलेले होते. तिला म्हटलं चल बाथरूमकडे, मी तुझे हातपाय धुवून देते आणि मग तुला जेली देते. तर ऐकायला तयार नाही. रडून शेवटी मी तिला झोपायला घेतलं आणि ती झोपली पण अर्धा-पाऊण तास खूप चिडचिड केलं. झोप आली आहे? आताच तर उठली झोपेतून. एवढा त्रास दिला मला हिने, शेवटी चिडचिड केलं तिला. तसंच तिला झोपू घातलं, तिच्यासोबत मी पण अंग टाकलं. मी तर झोपलीच नाही. या लोकांची एवढी बडबड चिवचिव. माझ्या सासूबाई हिची गोष्ट माझ्या मिस्टरांना, बडी मम्मीला, आरूला, सर्वांना सांगत होते हिने कसं केलं, काय केलं, कशी चिडचिड करत होते. तो त्यांचा आवाज ऐकून तुम्हाला झोप पण आली नाही. ही बया झोपली मस्त आणि आता उठली. त्याच्या माझ्या पोटात पण दुखत आहे, त्यामुळे मला झोप नाही येत आहे. कधी ना खूपच त्रास देतात बाबा मुलं, आणि त्यांना सांभाळणंही खूप अशक्य होतं. तसं आज या मुलीने माझ्याशी केलं. माझ्या पोटात दुखत होतं, त्यामुळे मला झोप येत नव्हती आणि वर यांची बडबड. काय सुरू आहे बिट्टू? बापरे, तुम्ही पार्लरवाला झाले काय? मी आज तुला नेणार होती ना. किती गंदे दिसतात ना बेटा. थांब, एवढंच होतं. हो, एवढंच होतं. खूप मोठे आहे. मोठे झाले नाही. मग मी तुला नेणार होती ना आज. अरे हे बघ कपडी. बस जास्त नाही कापत मी काही पार्लर वाली नाही. एवढेच कापते. आता उद्या कापून आण मस्त. हा, छान दिसतात असे छोटे छोटे पुढचे. पाठीमागे कापले वाटतं बिट्टू, नाही? पाठीमागे कापले का बिट्टू मी? हो. हा, कधी कापले? आता आई आली कापले. अच्छा, असं केलं वय. हा. म्हणते कापले नाही म्हणते ती. बिट्टू खा माझी कसम खा. मागचे केस कापले मी. खा पटकन, खोटं नको बोलू. बघ इकडे. तसे तर मलाही केस कट करायचे होते, जाणंच होत नाहीये पार्लरमध्ये.
आणि पार्लरमध्ये गेलो ना तर फक्त 2 लटा कट करण्यासाठी त्यांना आपल्याला 60, 70, 100 रुपये द्यावं लागतं. चला म्हटलं आपण घरीच कट करूया. आणि मी कधी कधी ना घरीच कट करत असते. मला केस कट करायचे असले की सर्वात आधी मी 2 पार्टिशनमध्ये माझे केस बांधून ठेवते. पहिला तर माझी इच्छा होती फक्त ह्याच्या समोर मी 2 लटा काढलाय त्याच कट करायची. नंतर हळूहळू करत मी बघा किती केस कट केले. ज्या लटा कट करायच्या होत्या त्या पहिला मी पुढे काढून घेतल्या, पाठीमागचे केस बांधून घेतले, छोट्या कंगीच्या सहाय्याने पहिला विचरून घेतले, व्यवस्थित सेट केले. माझी तर पहिला मोडच बनत नव्हती. 2-3दा ट्राय केलं त्यानंतर कुठे मोड पडली. थोडेसे एक्स्ट्रा केस आले ते पहिला काढून घेतले कारण की थोडेच कट करायचे होते. मनात तर पहिला थोडेसेच होते, मग हळूहळू करत जरा जास्त होत असतात. मग ते तुम्ही पार्लरमध्ये जावा की घरी कट करा. मम्मीने दिले ना तुला पैसे? मग त्याच्यात हे सांगितलं मम्माने. मम्मी मला हे विकलं. आंटीने. आंटीला फुकट दिलं ना? साठी आणलं. तर विषय असा झाला होता, बिट्टूला खायचे होते अंडी. मग मीनूने पैसे दिले की जा अंडी घेऊन ये दुकानावर जाऊन. ही दुकानावर तर गेली, अंडी पण आणली, त्यासोबत तिने चॉकलेट पण घेऊन आली आणि म्हणते आंटीने मला फ्रीमध्ये दिलं. केले बाबा थोडेसे एकदाचे कट केस. ओके. परत आहे. जे केस मी कट केले ते सर्वात आधी माझ्या चेहऱ्याला सूट होतात की नाही ते चेक केले. जे केस कट केले त्या केसांना थोडीशी कैची असं पार्लर टाईप थोडंसं लुक दिलं. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 वेळ मी मिररमध्ये स्वतःला बघितलं आणि मग स्वतः विचार केला की चला अजून आपण थोडेसे केस कट करूया कारण की हे थोडेसे कमी दिसत आहेत. मग अजून समोरचे केस मी त्यामध्ये ॲड केले कट करण्यासाठी आणि मग हळूहळू करत शेवटी हे पण केस मी कट केले. भीती अजिबात मनात कसलीच नव्हती. कसे केस कट झाले तरी काही फरक पडला नसता कारण की आपण घरी कट करतो म्हटल्यानंतर काही विषयच नाही. ते कसे कट झाले तरी आपल्याला ॲडजस्ट करावंच लागते कारण की आपल्याकडे पर्यायच नसतो. केस करून तर झालेच होते पण बिट्टूच्या मगापासून अंडी आणलेली होते ते बॉईल करायला ठेवायची विसरली. पहिला ते काम केलं, सोबतच तेल पण गरम केलं कारण की आता केस कट केले म्हटल्यानंतर मला केससुद्धा वॉश करायचे होते कारण की केस वॉश केल्यानंतरच जे आपण केस कट केले ते सेट होतात. पटकन डोक्याला तेल लावून घेतलं. डोक्याला तेल लावून झाल्यानंतर मी माझ्या डोक्याला स्टॉल बांधला, सोबतच स्वेटरही घातलं कारण की थंडी खूप वाढली आहे. आणि किचनमध्ये आल्यानंतर इथे भाजीला फोडणी दिली. आज काही असं खास भाजीला नव्हतं आणि जास्त वेळ माझा तेल लावण्यामध्ये गेला त्यामुळे मी जास्त वेळ भाजीला दिलाच नाही आणि डायरेक्ट डाळ बनवून टाकली. किचनमधलं स्वयंपाकाचं माझं काम आवरलं की त्यानंतर मी बिट्टूची स्टडी घेते. आणि आज ती ट्युशनला गेली नव्हती त्यामुळे आमच्याकडे डब्बलचा अभ्यास होता आणि आज तर ती स्वतःवरूनच करत होती. अजिबात तिला रागवायचं किंवा मारायचं काम पडलं नाही. रोज आम्ही स्टडी करतो ना तो मारपीट करूनच स्टडी करतो कारण की प्रेमाने आमच्याकडे काही चालतच नाही कारण की प्रेमाचे आम्ही ते मुलंच नाही. पण आज कुठून दिवस पावला काय माहिती प्रेमाने चालू होतं. तुझं यार गुडगुड करत आहे, खूप भूक लागली. कंप्लीट कर मग आपण जेवण करूया. हा पटकन. हा बघा माझी बिट्टू किती शहाणी आहे बघा. गुडगुड करत. हा बिट्टू किती शहाणी आहे पूर्ण कंप्लीट. इथे लक्ष दे. हो मी इथे लक्ष देते. मी दिली. मम्मी आहे. अच्छा तू मम्मी आहेस. ओके कंप्लीट कर तुझं ते. तू मम्मी आहे. मी बेबी आहे. ओके कंप्लीट करते तुझं. तुझ्या पायाला बिट्टूच्या पायाला काहीतरी झालं. बिट्टू काय म्हणते माझा पाय मुटकला. सॉरी काय म्हटलं तू बिट्टू? माझा पाय मटकला. नाही माझं पाय मटकली. म्हणाली माझा पाय मटकला. मटकला नाही म्हणत त्याला, मुरगळला म्हणतात. मुरगळला माझं. ओके मग ते कम्प्लीट. रोज एवढी पिटाई होते ना होमवर्कसाठी त्यामुळे बिट्टू एवढी हुशार झाली आहे. एका फटक्यात होमवर्क कम्प्लीट केलंय. नाही तर रोज मला तिच्या मागे फटका देऊन करावा लागतो. 5 मिनिटात तिने तिचं होमवर्क कम्प्लीट केला. 5 मिनिटात. आणि तेव्हा स्वतःवरून की मम्मी तू तिकडे जा मी करते. मी बिट्टूला चकमा देऊन आली होती. बिट्टू ना लगेच बाहेर आली आणि बघत आहे माझ्या मम्मीची चप्पल दिसत नाहीये. कुठे गेली. कारमध्ये बसून चाललोय तरी मी चेहऱ्याला स्टॉल बांधलाय कारण की डोक्याला तेल लावले. पूर्ण चेहरा चिप्पू झालाय. आता जातोय आम्ही डीमार्टमध्ये. सकाळी बिट्टू रडत होती त्यावेळेस तिने राग तिची बॉटल जी आहे पाणी पिण्याची स्कूलमध्ये नेते ती फेकून दिली आणि ती फुटली. ते घेण्यासाठी जातोय आता. डीमार्टमध्ये गेल्याबरोबर पहिला त्या ठिकाणी गेलो ज्या ठिकाणी बॉटल ठेवलेल्या होत्या. सर्व ठिकाणी मी चेक केलं की स्टीलची बॉटल मिळते का आणि स्टीलची बॉटल त्यासोबतच त्यामध्ये छोटासा एक स्ट्रॉ पण येतो जे मुलं ओढून पाणी पितात. बॉटल मिळते की नाही कारण की बिट्टू छोटी आहे त्यामुळे तिला असं मोठे जे स्टीलची बॉटलने पाणी पितात त्याने पिता येत नाही त्यामुळे तिला त्यामध्ये स्ट्रॉ पाहिजे. खूप चेक केलं पण तिथे तशी बॉटल काही मिळाली नाही. मग आम्ही तिथून बॉटल घेतली नाही. त्यासोबतच मला एक टोपलं पण घ्यायचं होतं ज्यामध्ये मी कपडे ठेवू शकेल पण तिथे ते टोपलेसुद्धा मिळाले नाही. डीमार्टमध्ये गेलो आणि तिथून आपण रिकाम्या हाती आलो हे तर काही शक्यच नाही. मग काय
तिथे आम्ही पुढे बघतच होतो तर बिट्टूच्या पप्पाला दिसली ही प्लेट. म्हणाले बिट्टूसाठी घेऊन घे जेवायला एक. तिथेही थोडंसं आम्हाला कन्फ्युजन झालं होतं कारण तिथे 2 प्लेटा होत्या, एक होती मोठी आणि एक होती छोटी. मला घ्यायची होती छोटी प्लेट, त्यांना घ्यायची होती मोठी प्लेट. कोणती घेऊ तिथे 5 मिनटं बहेच चालली. त्यानंतर मिस्टर म्हणाले की मोठीच घे कारण बिट्टू मोठी होत आहे तर मोठीच ठीक आहे. एक लायटर. मग हळूहळू करत मिस्टरांनी टी शर्टकडे पण नेलं. पहिला तर मी विचार केला की मला कशासाठी नेतात, मग नंतर म्हणाले आलोच आहोत तर एक माझ्यासाठी पण टी शर्ट घेऊन टाकू. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. आलोच होतं तर मग बिट्टूसाठी पण 2-3 टी शर्ट आणि 2 पॅन्ट घेतले. सोबतच तिच्यासाठी मला चप्पल पण घ्यायची होती कारण की तिची जी आधीची चप्पल आहे ती डीमार्टमधूनच घेतली होती. ती आता साधारण थोडी खराब होत आली आहे आणि ती चप्पल तिला जरा छोटी पण होत आहे. चला म्हटलं बिट्टूला पण एक चप्पल घेऊन या. पण या चप्पलच्या ठिकाणी आमचा इतका वेळ गेला. एक चप्पल सिलेक्ट करायला आम्ही इथे 20 मिनटं लावले कारण की तिथे चप्पलांचे कलरही जरा कमी होते आणि साईजही जरा छोटी होती. कोणती घ्यायचा, कोणता कलर घ्यायचा, हा कलर घ्यायचा की तो कलर घ्यायचा, ग्रीन कलर घ्यायचा की स्काय ब्लू कलर घ्यायचा, येलो कलर घ्यायचा, खूप कन्फ्युजन झालं होतं. मग शेवटी दोघांनी विचार करून एक कलर सिलेक्ट केला, तो म्हणजे स्काय ब्लू कलर. इथेच बिट्टूचे पप्पा काही थांबले नाही. पुढे जाऊन त्यांना अजूनही एक स्लीपर दिसली. म्हणाले हे स्लीपर पण बिट्टूसाठी घे. आता ही चप्पल घेतल्यानंतर परत घ्यायची काही गरज कारण की ऑलरेडी आईने पण एक आणून ठेवलेली आहे घरी. तर अशी छोटीशी शॉपिंग करून आलो आम्ही काउंटरवर. तिथे आमचं बिल झालं. सोबतच मुलांना 2 चॉकलेट पण घेतले. बिट्टू माझ्या मागे लागेल म्हणून मी पर्स घरी घेऊन आली नव्हती आणि मी सामान कशात घेतलं असेल माहिती आहे का, जो चेहऱ्याला स्टॉल बांधलाय त्याच्यामध्ये मी सामान गुंडाळून घेतलं एकदम पोटलीसारखं. कुठं जात आहे रोली? माझी मम्मी कुठं गेली? चॉकलेटची घाई तुला. मला नाही दिली का तू? पप्पाला तर एवढी उत्सुकता. पहिला मुलीच्या पायामध्ये चप्पल होती की नाही ते चेक केली. मग हळूहळू करून बिट्टूने जे कपडे आणले ते सुद्धा ट्राय करून बघितले व्यवस्थित होतात की नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचा फेवरेट पिंक कलर आणलेला टी शर्टचा. मग तर काय खूपच खुश झाली. पिली का हळदीवाला दूध? बघू. हो गड्या, तुझी टंग पूर्ण येल्लो झाली आहे. आता गेली आहे. माझ्या डोक्याला टिकली दिसली नाही. मीनूच्याकडे रूममध्ये गेली आहे माझ्या मम्मीला टिकली दे म्हणायला. भेटली का ग टिकली? मग भेटली नाही? बघ व्यवस्थित. माझ्या डोक्याला टिकली नाही ना, लगेच धावत गेली की थांब मीनू मम्मीच्या रूममध्ये जाते, पप्पा मला डोर खोलून दे. आणली बाबा तिने, आणली माझ्यासाठी टिकली आणली. मगाशी पण संध्याकाळी मी बसली, माझ्या डोक्याला टिकली नव्हती. रूममध्ये गेली, म्हणाली माझ्या मम्मीला टिकली दे. इथे असते होय टिकली? इथे काढल्यानंतर मग असं लागेल बघ. असं शान बाळ आहे माझं. माझ्यासाठी टिकली आणली, लावलंय जोपर्यंत तिला शांत नाही. चला आता झोपूया. बोला गुड नाईट. तू झोपल्यानंतर मी तुला स्वेटर घालते. झोपली ना तू, झोपेत गेली गाळ की मग मी तुला स्वेटर सॉक्स घालत असते, फुल पॅन्ट पण घालत असते. तिला अजिबात फुल पॅन्ट स्वेटर सॉक्स आवडत नाही. पण ती झोपली की मी बरोबर तिला स्वेटर आणि घालते आणि बरोबर सकाळी उठली की लगेच बिट्टू काढून फेकून देते स्वेटर. आज पण मी तसंच करणार आहे. करते थंडी एवढी थंडी, लोक परेशान झाले. मी तर स्वेटर सॉक्स कानाला बांधून आहे. पण या मुलीला ताप येतोय तरी ते स्वेटर नाही घालत आहे, सॉक्स नाही घालत आहे ना, ते कानाला बांधत आहे, काहीच नाही करत आहे आणि ऐकत नाही. काय नाईट. तर आजचा ब्लॉग इथेच संपला. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हो तू झोपते, मी तुला स्वेटर घालते. रात्रभर जागी राहणार का? मी स्वेटर घालणार म्हणून तुला नाही. मी तर तू गाळ झोपी गेल्यानंतर स्वेटर घालते ना तुला. तिच्या खूप जुवार येत आहे आता.